सतीश साळुंके आणि त्यांच्या बरोबरीनं सूरज पांडे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत अंकितजी तांबडे. या मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरनं. या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मॅच मात्र ऑन होईल. खरसुंडी संघाच्या बाटेला पहिल्यांदा फलंदाजी आले आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज सानिवी 11 वडवळ संघ. अजय मरागजे सानिवी 11 संघाचे फ्रँचायझी सन्माननीय सुजित शिंदे साहेबांकडे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच सुरू झाली आहे आणि या मॅचला नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा सानिवी 11 वडवळ संघानं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि सुजित शिंदे साहेबांकडून पारितोषिकांची खैरात तर पहिल्या चेंडूपासून होतीये. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईक एंडवरती यावेळेस आई गावदेवी खरसुंडी संघाचा फलंदाज जगदीश चाळके सर, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज मनीष बारसकर. लागोपाठच्या 3 षटकारांना सन्माननीय पाहुणे समीरजी बारसकर साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मनीष बारसकर या फलंदाजासाठी पारितोषिक आहे. बारसकर आणि बारसकर पारितोषिक लागलं गेलेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पंचांचा इशारा येतोय. उजव्या बाजूने पंचांच्या गोलंदाजी करतोय गोलंदाज डाव्या हाताचा अजय मरागजे. पहिला चेंडू भन्नाट वेग आणि या वेगावरती आपण विचार केल्यानंतर कमीत कमी 135 ते 140 पर आवर किलोमीटरच्या माध्यमातून फेकलेला चेंडू होता, जो जवळजवळ असं वाटलं होतं का जर बॅट वरती आला असता ना तर कदाचित सीमारेषा पलीकडे गेला असता, पण तसं काही घडलं नाही. चेंडू गेला निर्धाव. आणखीन एक दर्जेदार चेंडू. जोरदार अपील केली जाते. या अपीलमध्ये जोश जास्त पाहायला मिळाला आणि उत्साह कमी होता. पंचांनी दर्शवलं तुमचा मिडल स्टंप सोडून हा चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने वळत होता, त्याच्यामुळे या फलंदाजाला नॉट आउट घोषित केले. पण लागोपाठचा दुसरा चेंडू गेलाय निर्धाव. जगदीश चाळके सरांना आता ओळखलं पाहिजे. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. त्याच्या या चेंडूवरती मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये असं वाटलं होतं मोठा फटका येईल, पण धाव येते एक. एका धावेनं धावफलकावरती थोडंसं संद गतीनं फलंदाजी मार्कवर आहे खरसुंडी संघ, पण कधीही आक्रमक होऊ शकतो मनीष हा फलंदाज जो स्ट्राईक एंडवरती आहे. आता मनीष आणि अजय हे 2 खेळाडू एकमेकांच्या सन्माननीय प्रदीपजी बैलमारे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत करतो. लाड साहेबांची नक्कीच आठवण झाली, कारण की आपण बघतोय क्रिकेटच्या खेळामध्ये त्यांना देखील खूप सारी आवड होती आणि त्यांची आठवण मात्र या क्षणाला पाहायला मिळाली. या चेंडूवरती आली एक धाव. 2 धावांनी धावफलकावरती टोटल 3 आणि या चेंडूवरती जबरदस्त फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षकाने सातत्याने केली चूक आणि या चुकीला माफी नाही. टोटल 3 धावा येतात आणि या 3 धावांनी टोटल 6 अंक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि त्याची जागा येण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आलाय मयुरेश. नेक्स्ट बॉलर बोलंजी मार्क वर येतोय ज्ञानेश्वर सप्पाळ. झेल मात्र तू का मी आणि मी का तू याच्या मधोमध सुटलाय आणि फलंदाजाला मिळालंय जीवदान. प्रत्येक विकेटसाठी खाणावचे सरपंच सन्माननीय सुजितभाई शिंदे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सरपंच आहे खानावचे, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलं गेले. सानवी 11 वडवळ संघ मात्र खेळ करतोय आणि त्याचे ते फ्रँचायझी आहेत सुजितभाई शिंदे. आणखी एक जबरदस्त चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा होतोय आणि या चेंडूवरती देखील थोडंसं फंबल. निर्णायक क्षणी पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 9 धावांवरती खेळ चालू आहे टीम खरसुंडी संघाचा. सन्माननीय प्रदीप दादा बैलमारे साहेबांकडनं कोणत्याही बॅनरला जर हिट झाला तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. यावेळेस 6 चेंडू देखील सोडला गेला शिक्षकाच्या माध्यमातून आणि किडे एक धाव मात्र बाईच्या माध्यमातून जोडली जाईल. एका धावेनं धावफलकावरती वाढ. धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र टीम आई गावदेवी खरसुंडी संघाचे 2 धुरंधर मैदानावरती करताना पाहायला मिळतात. चौकार षटकार येत नाहीत तर अशा वेळी सिंगल डबल्स वरती भर देखील देतात. या दोन्ही फलंदाजांना धावांचं महत्व माहिती आहे. आसिफ 11 लवजी संघाला पराभूत केल्यानंतर आता सानवी 11 वडवळ संघाच्या विरोधात ते खेळ करतात. यावेळेस स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये चांगला प्रयत्न होतोय गोलंदाज ज्ञानेश्वरचा आणि हा चेंडू देखील जातोय यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर आपल्या संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी. सानवी 11 वडवळ यावेळी जेल पकडण्याची संधी होती पण हा फटका कॉकर रिजनच्या बाहेर जातोय. सीमारेषा आउट ऑफ द पार. 1 बाउन्स. खासदार ट्रॉफीचा दमदार चौकार. या चौकारच्या जोरावरती टीम आई गावदेवी खरसुंडी संघाच्या धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय बॅनरच्या जवळ पण बॅनर हिट मात्र झाला नाही पण जातोय बिग हिट. षटकार. संघाच्या 20 2 षटकांच्या समाप्तीनंतर सानवी 11 वडवळ हा संघ मात्र आता प्रयत्नांच्या पलीकडे पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळणार. त्या धावा रोखण्याचं काम या आधी गोलंदाजानं केलं होतं पण त्याच गोलंदाजानं धावा देण्याचं काम देखील केलंय. येणाऱ्या 2 षटकामध्ये या धावांची सरासरी ही सातत्यानं अशीच राहणार का येणाऱ्या 2 षटकामध्ये या धावा रोखल्या जाणार हे पाहणं औचित्याचं ठरणार. पण गोलंदाजी मार्कवर येतोय नौका गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा वैभव चाळके. सन्माननीय गजाननजी धांद्रुड साहेबांकडनं या षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जमा झालंय. ते फलंदाज मनीष साठी. तर सन्माननीय भास्कर धांद्रुड साहेबांकडनं देखील
200 रुपयाचं म्हणजे जवळजवळ 400 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय मनीष साठी. गोलंदाज मार्कवर गोलंदाज वैभव पंचांच्या डाव्या बाजून तयार. स्ट्राइक एंड वरती यावेळेस मयुरेश. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि आणखीन एक जीवनदान मिळालंय ते फलंदाज मयुरेशला. आणि या चेंडूवरती धाव येते ती एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 21. हा आकडा शुभ आहे. या आकड्याचं महत्व महाराष्ट्र आकड्यामध्ये बरंच महत्वपूर्ण असतं कारण या आकड्यामध्ये 21 दुर्वा, 21 नारळ, 21 मोदकांचा प्रसाद आपण गणपती बाप्पाच्या चरणी वाहतो. पण या चेंडूवरती आता स्कोर कार्ड स्थिर राहणार का? जेल पकडण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता पण मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा जेल निसटला आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्या 2 धावा. टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. चांदबी 11 वडवळ संघ मात्र आता संघर्ष करतोय. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. जी साथ पहिल्या मॅच मध्ये दिली होती या क्षेत्ररक्षकानं ती साथ मात्र कुठेतरी हरवली आहे का? आता हा प्रश्नचिन्ह देखील पडलाय. हा जबरदस्त चेंडू गुडलेन स्पॉटवरनं या चेंडूला उसळी दिली. त्यानंतर हा चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. निर्णायक चेंडू फेकलाय. यावेळेस गोलंदाज वैभवनं आपल्या टीम सानवी 11 वडवळ संघासाठी. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी आणि हा झेल मात्र यावेळेस सुटणार नाही. एक मोठा फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला. दुसऱ्या क्रमांकावरती हादरा दिला जातोय मनीषच्या माध्यमातून टीम गावदेवी खरसुंडी संघाला. टोटल 23 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला प्रयत्न होतोय आता यावेळेस गोलंदाज वैभवच्या माध्यमातून आणि त्याला चांगली साथ देखील दिली आहे क्षेत्ररक्षकानं. नेक्स्ट बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती सूरज बारसकर. हा जबरदस्त चेंडू पंचांकडे पाहिलं जात आहे पण पंचांनी सांगितलं तुम्ही तुमची जागा सोडलीत आणि जागा सोडल्यानंतर काय घडतं हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलंय. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं. हा जबरदस्त फटका पण चेंडूला उंची जास्त आहे लांबी कमी आणि हा फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला परतेल. बाद होणार आहे यावेळेस 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज गावाचा गजानन कीर्तिक साहेब चषक भारी हाय मोठ्या नावाचा. 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 क्रिकेटच्या संघाचा वैभव
मोठ्या नावाचा, आयोजक मोठ्या नावाचा, राकेश अमोल आयोजकांचा, नाव गाजतोय दादांचा, श्रीकांत शेठ आयोजक भारी क्रिकेटच्या संघाचा, गजानन कीर्तिक साहेब चषक भारी हाय मोठ्या नावाचा, गजानन कीर्तिक साहेब चषक भारी हाय मोठ्या नावाचा, गजानन कीर्तिक साहेब चषक भारी हाय मोठ्या नावाचा, गजानन कीर्तिक साहेब चषक नक्कीच एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय. सावरळी गाव स्थानिक लोक अधिकार समिती माननीय श्री गजाननजी कीर्तिकर साहेब खासदार चषक 2022च्या माध्यमातून खरसुंडी विपक्ष वडवळ असा चालू असलेला सामना. आई गावदेवी खरसुंडी संघाने आतापर्यंत 3 गडी गमावलेत आणि धावपलकावरती धावा लावल्यात त्या टोटल 23. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर विशाल त्याच्या पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर एक धाव येते. एका धावेनं धावबलकावरती वाढ. सानवी 11 वडवळ संघाचे क्षेत्ररक्षक काय करतायत या मॅच मध्ये आता याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह पडलाय. सूरज आणि निलेश ही जोड सगळी मैदानामध्ये यावेळेस स्ट्राईक एंडवरती सूरज. गोलंदाजी मार्कवर एक गोलंदाज विशाल ज्याच्या नावात बरंच काय त्याला बरंच काय मैदानामध्ये करून दाखवायचंय. आणखी एक जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय बॅटची हलकीची कडा घेतली त्यानंतर इष्टक्षक दिशेनं वळताना आपण पाहिला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होतीये सांगताय. स्लॉगरचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जोरकस फटकेबाजी होणं गरजेचं आहे पण यावेळेस चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय. एक धाव तर नक्की झाले आणि मी आयोजकांना विनंती करतो आपण पाणी घेऊन मैदानामध्ये जा. यावेळेस फलंदाज मात्र जखमी अवस्थेत आहे. आयोजकांकडून विनंती केली जाते जर आपल्याला जास्त दुखापत झाली असेल तर आपण मैदानाच्या बाहेर येऊ शकता. पण फलंदाज आपल्या जागेवरती सुखरूप उभा आहे म्हणजे तो फिट आहे आणि दमदार खेळाच्या माध्यमातून त्याची हिट कामगिरी देखील पाहायला मिळणार. स्ट्राईक एंडवरती यावेळेस निलेश. आज जबरदस्त चेंडू. क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही. क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही. यावेळेस प्रामाणिकपणे गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल पण प्रामाणिकपणे फलंदाजी देखील आता करावी लागणार निलेशला. हातामधला जोर सिद्ध करताना धडाकेबाज फटका खेचावा लागणार. यावेळेस गतीचा वापर करताना पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू मारण्याचा विक्रम झाला. एक धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 26. असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडतोय पण त्यानंतर दुष्काळाचा 13वा महिना या स्लॉगरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक जबरदस्त चेंडू. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही जागा जास्त सोडली आणि या जागा सोडल्यानंतर दुसऱ्याने येऊन तिथे आक्रमण केलं म्हणजे चेंडू सटीक लाईनवरती फेकला. गोलंदाजानं तुमच्या बॅटचा स्पर्श देखील होऊन दिला नाही. निर्धाव चेंडूची या इनिंग मध्ये झाली सांगता शेवटच्या चेंडूवरती विशाल कामगिरी केली टीम सानवी 11 वडवळ संघासाठी. आता धावा आहेत धावफलकावरती टोटल 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 26. नेक्स्ट इनिंग मध्ये करायच्या 24 चेंडू मध्ये 27 धावांचा पाठला ते आई गावदेवी खरसुंडी संघाच्या विरोधात सानवी 11 वडवळ संघाला. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी नक्कीच प्रेक्षक आता वाट बघतायत प्रवीण दुगाडे सरांची. काय घडतंय काय बिघडतंय प्रवीण दुगाडे सरांच्याच मुखवाणीतनं ऐकूया पण त्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
शिवसेना कार्यरत झाली. पहिले आमदार वामनराव महाडिक, पहिला शिवसेनेचा विजय ठाणे नगरपालिका आणि त्यानंतर 1995ला फडकलेला विधानसभेवर भगवा. खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विजय. तो हम इस मैच की तरफ चलेंगे जहां पर मुझे लगता था कि बारसकर कुछ करेंगे. बारसकर ने बहुत कुछ किया, लेकिन जगदीश साळके सर जिनके ऊपर उम्मीद मैंने और उनके साथ साथ आखिरी ओवर जो किया गया, गेंदबाज सुजीत शिंदे की तरफ से इनाम अंकुश साळगे और प्रशांत सबका लगातार 3 छक्कों के लिए 5,000 रुपए का इनाम. देखिए 24 गेंदें 27 रनों की जरूरत. 3 छक्के आते हैं लगातार तो एक तरफा मुकाबला. सानवी 11 वड़वड़. सुजीत शिंदे की तरफ से 5,000 रुपए किस खिलाड़ी के एटीएम में ट्रांसफर होंगे? क्या वो बंदा होगा अंकुश साळगे? क्या वो बंदा होगा प्रशांत सबकाल? 5,000 रुपए की इनामी राशि. तुषार खानाओं के सरपंच साहब सुजीत भाई शिंदे, इनकी तरफ से ये इनाम आ चुका है, लेकिन गेंदबाजी की बागडोर संभालेंगे खरसुंडी की तरफ से आयुष. तेज तर्रार गेंदबाज आयुष साळवी. नरेश धांद्रुत की कमी महसूस ना कर देने वाला ये गेंदबाज आयुष साळवी. राइट ओवर द विकेट, लेकिन पहली गेंद शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ. दूसरा रन बन सकता था, यहां पे चांस लिया जाता तो बन सकता था. अंकुश भी अपने साथी से कह रहे हैं, क्योंकि थ्रो जब बॉल का कलेक्शन हुआ तो थ्रो सही सटीक जगह पर आने वाला नहीं था. 24 गेंदें 27 रनों की जरूरत थी. 1 रन आ चुका है. 1 गेंद कम हो चुकी है. 23 गेंदें, अब 26 रनों की जरूरत. आसान है टीम वड़वड़ के लिए, लेकिन खरसुंडी है संघर्ष के लिए तैयार. खरसुंडी के ये जो यंग जनरेशन का यंगिस्तान का गेंदबाज है आयुष साळवी, जो इन रनों को बचाने की ताकत रखता है, विकेटें निकाल सकता है. ये इनमें वो जज्बा है, वो जुनून है, वो जोश है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. पॉइंट और कवर के बीच में से गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, और ये मिले 4. टीम का टोटल बना 5. 27 में से 5 माइनस हुए. 22 गेंदें, अब 22 रनों की जरूरत. आयोजन हाय मोठ्या नावाचा गजानन कीर्तिक साहेब चषक भारी. हाय मोठ्या नावाचा गजानन कीर्तिक साहेब चषक भारी. हाय मोठ्या नावाचा गजानन कीर्तिक साहेब चषक गजानन कीर्तिकर साहब, जिन्होंने मराठी मानुस के लिए काम दिया, रोजगार दिया, और उनकी सम्मान में इस ट्रॉफी को प्रदीप शेठ बैलमारे इनके द्वारा अगुवाई की गई है. और यह था, यहाँ पे रन चुराया. देखिए रन नहीं चुराना चाहिए था. जहां पे विकेट मिल सकता था, टीम खरचुंडी की वापसी हो सकती थी, वहां पे रन मिला. खरचुंडी के सपोर्टर्स नाराज. वहीं सुजीत शिंदे जो इस टीम के फ्रेंचाइजी है वड़वड़, और जिस टीम वड़वड़ के सपोर्ट में आए हुए दर्शक इस रन की वजह से काफी खुश. टीम का टोटल 6 रन. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. क्या गेंद डाली, राइट अप इनटू द ब्लॉक हॉल आउटसाइड द ऑफ स्टंप.
पाकिस्तानी गेंदबाज हमेशा रिवर्स स्विंग यॉर्कर करते थे, लेकिन वो लेदर बॉल क्रिकेट था। लेकिन यहाँ पर अगर हम देखें तो आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर टेनिस बॉल की सबसे सेफ गेंद मैं कहूंगा, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर। काफी बढ़िया कमेंटेटर्स का आज मुझे साथ मिला। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश में अंकुश चाणक्य ने ये डॉट गेंद खेली, लेकिन अंकुश चाणक्य जानते हैं इस ओवर के बाद इन रनों को वो बना सकते हैं टीम वोडवर्ड के लिए, क्योंकि ये घातक गेंदबाज है टीम खरसुंडी का, घातक जो विकेट निकाल सकता है। और ये अगर विकेट निकालें तो मैच में मजा आएगा। और ये देखिए गोली की रफ्तार से गेंद गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही बढ़िया गेंदबाज की रफ्तार, अपनी टाइमिंग को मैच किया अंकुश चाणक्य ने और गेंद को दिशा दी। जैसे ही गेंद ने मिडऑन को क्रॉस किया, मिड विकेट के खिलाड़ी ने गेंद को फील्ड करने का प्रयास किया, लेकिन गेंद गोली की रफ्तार से गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। यानी कि 18 गेंदें, अब 17 रनों की जरूरत। हाँ ये देखिए प्रदीप शेठ भाई मारे, इनके बैनर को अगर कोई छक्का हिट करता है तो 1000 का इनाम है। कितना? 1000। चलिए कोई भी लगाए, लेकिन 1000 तो मिलेंगे बल्लेबाज को। हाँ ये लगा शायद। देखिए इनाम लगाने वाले भी होशियार है, 24 लाइव इवेंट्स के जरिए वो लाइव मैच देख रहे हैं और उन्हें विश्वास है 24 लाइव इवेंट्स क्लैरिटी के साथ दिखाएगी कि किस बैनर को हिट किया। बहुत ही बढ़िया इस, और ये क्या हुआ? अंपायर का नो बॉल का इशारा क्यों दिया? नो बॉल बीमर का नो बॉल, 1+1 दोनों का इजाफा और रिव्यू लिया जा चुका है फील्डिंग टीम द्वारा। चलिए 24 लाइव इवेंट्स, तीसरे अंपायर अंकित जी तांबड़े, देखिए है कि नहीं। अगर ये नहीं है तो डॉट गेंद, बल्लेबाज आउट, यानी कि डॉट गेंद, 2 रन बचेंगे। अगर है तो वोडवर्ड के लिए प्लस पॉइंट मिलेंगे, 2 बल्लेबाज को मिलेगा जीवन दान और उसके साथ साथ अगली गेंद होगी फ्री हिट। दिवाली के बोनस की तरह यह गेंद है वोडवर्ड के लिए। अंकित तांबड़े हमारे तीसरे अंपायर इस गेंद को देख रहे हैं। जैसा ही उनका फैसला आएगा हम आपको सुनाएंगे। प्रदीप शेठ बैल मारे और उनके साथियों द्वारा ऑर्गेनाइज की गई ये प्रतियोगिता सांसद गजानन कीर्तिकर साहब के सम्मान में इस प्रतियोगिता को रखा जा चुका है। 11 टूर्नामेंट हुए सावरोली में, डे के 8 और नाइट के 3। ये रायगढ़ में किसी ग्राउंड के ऊपर पहली बार हुआ होगा। 3 बार नाइट और 8 बार डे। अंकेश ने खुद पांडे को बुलाया गया है उनके द्वारा। देखिए यहाँ पे अगर नो बॉल होती है तो खरसुंडी का रिव्यू खत्म होगा, अगर नहीं होती है तो खरसुंडी का रिव्यू जारी रहेगा। चलिए ऑन फील्ड जाके अपना फैसला सुनाइए। रिव्यू लिया था
सूरज पांडे द्वारा ये फैसला आएगा क्योंकि स्किपर लेग अंपायर का डिसीजन था। प्रदीप शेठ बैल मारे, इनकी मेहमान नवाजी का मैं फैन हो चुका हूं। ये नो बॉल आ चुका है, 1+1 2 रनों का इजाफा। अगली गेंद होगी वेट। देखिए जो कंफ्यूजन था लोगों के दिलों और दिमाग में, उसे दूर किया है 24 लाइव इवेंट्स के टेक्नीशियन प्रफुल्ल पाटिल ने और उनके कैमरामैन ने। क्या कुनी कैप्चर करा तो कैमरा जिशान विशाल निशांत पाटिल और अमोल पाटिल ने इस कंफ्यूजन को दूर किया और साथ साथ टेक्नीशियन हमारे चांबो यानी कि प्रफुल्ल पाटिल ने। देखिए 2 रन जरूर मिले हैं। अंपायर का एक बार फैसला आया तो उसे मानना ही पड़ेगा क्योंकि तीसरे अंपायर की मदद ली थी। रिव्यू खत्म हो चुका है यहाँ पे टीम खरसुंडी का। अरे भाई टाइम पास हो रहा है यहाँ पे, जो भी फैसला हो आपको सुनाना है। नो बॉल 1+1 अगली गेंद होगी फ्रीट। टीम का कुल टोटल 12 रन। स्ट्राइकर एंड पे इस वक्त अंकुश सालगे। फ्रीट फ्रीट नहीं भाई, स्ट्राइक रोटेट हुई है, सिंगल ही मिला था ना, तो आप फील्डिंग अब में आप तब्दीली ला सकते हो। स्ट्राइक रोटेशन हुआ है, फील्डिंग में तब्दीली हो सकती है। और इस गेंद को खेला सीधे बल्ले से फ्रीट, लॉन्ग ऑफ के ऊपर 1 रन जरूर मिलेगा। देखिए खरसुंडी प्रयास कर रही है, प्रयास प्रयास पे प्रयास, यानी कि कोशिश कोशिश और कोशिश कर रहे हैं उनके गेंदबाज। लेकिन वडवल टीम जो हमेशा जीतना जानती है, पिछली प्रतियोगिता में हमने देखा वडवल टीम ने कई टीमों को हराकर फाइनल में जगह पा ली थी। टीम का कुल टोटल 13 रन। 27 का पीछा करना है, 14 की अभी भी दरकार है। ये गलत विकेट कीपिंग हुई, यहाँ पे रन आउट का विकेट मिल सकता था। आपके पास अगर रन कम हो तो फील्डिंग डिपार्टमेंट आपका अच्छा होना चाहिए। विकेट कीपर 2 नहीं 4 आंखों से विकेट कीपिंग कर रहे थे। उनकी 2 आंखें और उनके आंखों के ऊपर लगाया गया गॉगल, यानी कि 4 आंखों से विकेट कीपिंग हो रही थी, फिर भी गेंद को मिस कर बैठे। ऐसा नहीं होना चाहिए, स्टैंडर्ड होना चाहिए फील्डिंग डिपार्टमेंट का। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और ये देखिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी, तारीफ काबिल ये डॉट गेंद निकाली गेंदबाज ऋषिकेश बारस्कर। ये बारस्कर जो फैमिली है ना खरसुंडी क्रिकेट को आगे लेकर जाएंगे। ये बॉलर और बल्लेबाज मनीष बारस्कर, ये जो 2 खिलाड़ी है बारस्कर फैमिली, इस खरसुंडी क्रिकेट को रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट में जिस तरह सावले टीम को अक्षय पवार और किरण पवार इन दोनों भाइयों ने जिस तरह से आगे लेकर आए हैं, उसी तरह ये जो 2 बारस्कर है इस टीम में, ये भाई है या फिर हाँ, ये जो बारस्कर फैमिली है ये आगे लेके जाएगी खरसुंडी क्रिकेट को। उनमें वो क्षमता है, बल्लेबाजी में भी क्षमता है और उनके भाई गेंदबाज भी है। देखिए 1 रन यहां पे जरूर मिला। 27 का पीछा करना है। टीम का टोटल 15 रन। खरसुंडी टीम का माइनस पॉइंट ये है कि इन दोनों में से किसी का विकेट नहीं लिया उन्होंने, और उस वजह से 12 रन 1 ओवर में पूरे करने की ताकत रखते ही है। लगातार 2 छक्के लगाने की ताकत है दोनों बल्लेबाजों में। गेंदबाज वैसे होने दीजिए, लेकिन आपके पास विकेटें निकालना जरूरी है। खरसुंडी टीम की जरूरत है विकेटें निकालना, इन दोनों को वापस पेविलियन भेजना। इस मैच को अगर जीतना है तो मैंने पहले ही कहा था, ये देखिए
ये दोनों ऐसे प्लेयर हैं जो इन रनों को ढूंढ सकते हैं और ये ढूंढा, 2 रन मिले और इन 2 रनों के साथ टोटल पहुंचा 17 रन। 17 रनों की वजह से क्या हुआ, आने वाली 12 गेंदें 10 रन। डीजे या महाराष्ट्रासाठी त्यांनी खूप काही केलं. गॉडफादर ऑफ नेव्ही असं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांनी 400 वर्षांपूर्वी ओळखलं होतं की समुद्रमार्गेही हल्ला होऊ शकतो या महाराष्ट्रावर, आणि कसाबने ज्यावेळी ताज हॉटेलवर हल्ला केला तो समुद्रमार्गेच आला होता. नाही संपत त्याला काय करू. कुणी हा हा सुजीत तो निश्चित तौर पर सुजीत शिंदे इनकी तरफ से हर छक्के के लिए इन बल्लेबाजों के लिए 1000 का इनाम आ चुका है. अब देखना यह होगा कि किस तरह से इस इनाम को हासिल करते हैं ये दोनों बल्लेबाज प्रशांत. और 12 गेंदे और 10 रनों की जरूरत. और ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को खेला, नंबर आया 6. मैंने पहले ही कहा था ये 2 बल्लेबाज, विकेट अगर गिरती नहीं तो खरचुंडी इस श्रृंखला से बाहर. 4 की जरूरत. चार रनों की जरूरत है. 11 गेंदें बची है. खरसुंडी के पास गेंदबाजी काफी अच्छी है. पहले मैच की तरह अगर उनके बल्लेबाज संभल कर खेलते हैं 35-40 तक अगर टोटल को पहुंचा दे तो इस मैच में मजा आता. आने वाली 10 गेंदें और 4 रनों की जरूरत. और ये नो बॉल का इशारा और 6. देखिए ये जो बल्लेबाज है अंकुश, सुजीत शिंदे, इनके 1000 रुपए जमा होने चाहिए क्योंकि इन्होंने छक्का लगाया, विनिंग शॉट. और अगला मुकाबला होगा चिंचीवली गोहे सम्राट स्मृति जय हनुमान. चिंचीवली गोहे बनाम सानवी 11 वड़वड़. लेकिन इस मैच का मैन ऑफ द मैच बॉलर को मिलेगा क्योंकि 26 ही बने थे. वैभव साल के 3 रन देके 2 विकेट जिन्होंने हासिल की अपने 1 ओवर के स्पेल.